त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर येते। शालेय शिक्षणातील हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। मनसेने हिंदी सक्तीचा जीआर जाळून निषेध नोंदवलेला आहे। तर सरकारचं परिपत्रक जाळून मनसेने निषेध नोंदवलेला आहे। मनसेने या गोष्टीला विरोध केलेला होता। शालेय शिक्षणातील हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे। मनसेने हिंदी सक्तीचा जो जीआर आहे तो जाळून निषेध नोंदवलाय। शालेय शिक्षणात हिंदी ही भाषा सक्तीची करण्यात आली आणि त्या गोष्टीला मनसेने विरोध केलाय। या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक झालेली आहे। मनसेने हिंदी सक्तीचा जो जीआर आहे तो जाळून निषेध नोंदवलाय। आपलं जनगण मनामध्ये म्हटलेलं आहे, आपलं जे नॅशनल अँथम आहे, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर भारत होतो ना। मग एक भाषा एक देश ही कुठली कॉन्सेप्ट आली आणि कुठनं आली आणि कशासाठी आली? जर विविधतेमध्ये एकता हा आपला नारा आहे ना, मग ती विविधताच तोडायला तुम्ही निघालात का? तर शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीला मनसेनं विरोध केलेला आहे। मनसेचं आंदोलन बघायला मिळत आहे। शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीला मनसेनं विरोध केला आणि जो जीआर आहे तो जाळून निषेध नोंदवलाय। मनसेचं या संदर्भातलं आंदोलन बघायला मिळत आहे। शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीला मनसे विरोध करते। सरकारचं परिपत्रक जाळत मनसेने निषेध नोंदवलाय। मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। मनसेनं हिंदी सक्तीचा जीआर जाळून निषेध नोंदवलाय। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रणाली, शालेय शिक्षणातील हिंदी भाषेच्या सक्तीला आपण बघितलं मनसेने विरोध केलाय। आज मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतंय। मनसेनं हा थेट विरोध मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराच्या समोर आणि शिवसेना भवनाच्या समोर केलेला आहे। आता मी या ठिकाणी दाखवू शकते की खाली हा जो जीआर आहे तो जीआर फाडण्यात आलेला होता। तो फाडलेला जीआर त्याचे तुकडे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि हाच जीआर जो आहे तो सेना भवनाच्या चौकामध्ये जाळण्यात सुद्धा आलेला आहे। आज मनसेच्या नेते त्यानंतर सरचिटणीस यांची सगळ्यांची एक बैठक बोलवण्यात आलेली होती, ज्या बैठकीला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मनोज चव्हाण आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोज, आज तुम्ही या ठिकाणी जीआर फाडला आणि त्याचबरोबर त्याची होळी सुद्धा केलेली आहे। हे आंदोलन येत्या काळामध्ये तीव्र कसं केलं जाणार आहे आणि राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीमध्ये काय नेमकं मार्गदर्शन केलंय? बघा, 2-3 दिवसापूर्वी जो जीआर लादण्यात आला शालेय ह्याच्यामध्ये जीआर बनवला की हिंदी ही सक्तीची करण्यात आलेली आहे आणि तिसरी भाषा ही हिंदी सक्तीची करणं, ह्याला निश्चितपणे हे कुठेतरी काहीतरी वेगळं शिस्त आहे आणि महाराष्ट्र आणि मराठी जनतेचा हा अपमान आहे असं आम्ही समजतो। आणि म्हणून 5वी, 6वी, 7वीला वगैरे जर तुम्ही बघितलं तर हिंदी किंवा संस्कृत कोणाला घ्यायचं असेल तर ती भाषा आहेच, तर ही लादण्याची अशा पद्धतीचा जीआर काढण्याची गरज नव्हती। आणि मग असं असेल, मराठीला जर अभिजात दर्जा आमचा दिलेला असेल तर नॉर्थमध्ये किंवा इतर राज्यामध्ये अशा पद्धतीची सक्ती किंवा मराठी देखील मग शिकवा असं तुम्ही जीआर काढणार आहात का? आणि म्हणून कदाचित हा निश्चितपणे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा राजकारण म्हणून बघू नका, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठीला मानणारी जी जनता आहे या सगळ्यांना आम्ही या आंदोलनामध्ये समाविष्ट करणार आणि हा निर्णय किती चुकीचा आहे हे सरकारला दाखवून देणं आता अत्यंत गरजेचं होऊन बसलं आणि म्हणून आज आमच्या आंदोलनाला सुरुवात झाली। माननीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशाने आज आम्ही हा जीआर आम्ही फाडलाय, हा जीआर देखील आम्ही जाळलाय आणि आम्ही आमचा एल्गार ज्याला आम्ही म्हणतो, आम्ही आमचा विरोध दर्शवायला आजपासून सुरू केला। स्थानिक पातळीवर खालपर्यंत कशा पद्धतीने हे आंदोलन तुम्ही नेणार आहात आणि येत्या काळामध्ये आंदोलनाची दिशा कशा पद्धतीची असणार आहे की मनसे स्टाईल खळखटाक आंदोलन केलं जाणार? बघा, खळखटाक वगैरे हा प्रकार काय आम्हाला देखील आवडत नसतो। समोरून जसा ज्या पद्धतीने येतो तसा आम्ही रिॲक्ट करत असतो आणि म्हणून ते मनसेचं आंदोलन खळखटाकचं होतं। आम्हाला काय आवड नसते याच्यामध्ये, परंतु निश्चितपणे प्रत्येक शाळेला हा जीआर गेलेला आहे। प्रत्येक शाळेला सामोपचाराने आम्ही सगळ्यांना भेटणार, इतरांना ज्या ह्याच्या की अशा पद्धतीची सक्ती तुम्ही करू नका हे निश्चितपणे पहिला आम्ही हात जोडून प्रत्येक शाळेला नम्र विनंती करणार। इथपासून ते आंदोलन मात्र नक्की चालू आहे। नक्की। आणि याच्या पुढचं आंदोलन किंवा याच्या पुढची रणनीती काय असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही जसं म्हणता की स्थानिक पण घराघरापर्यंत, पालकांपर्यंत, पालक संघटनांपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचणार आहात का? माननीय राज ठाकरे साहेबांनी जे काल पत्रक काढलंय ते पत्रक घराघरात पोहोचवण्याचं पहिलं काम आम्ही करणार आहोत आणि पहिली इथून ती सुरुवात करणार की विरोध का,
किंवा या गोष्टीला जी सक्तीचा विरोध आहे त्याचं कारण देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या प्रत्येक आमच्या जनतेला कळण्याकरता आम्ही घराघरामध्ये पहिले माननीय राज ठाकरे साहेबांचं पत्रक घराघरात पोहोचवलं. आपण पाहतोय की या ठिकाणी अजूनही ते सगळे तुकडे पडलेले आहेत. खरं तर पोलिसांच्या वतीनं जो जाळण्यात आलेला जो GR होता तो GR या ठिकाणी घेऊन जाण्यात आलेला आहे आणि शिवतीर्थाच्या बाहेर या फाटलेल्या GRचे आणि सेना भवनाच्या बाहेर जळलेल्या GRचे तुकडे आपण पाहिलेले आहे. एकूणच येत्या काळामध्ये मराठीचा हा जो मुद्दा आहे किंवा हिंदी भाषेला सक्तीचं करण्याचा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणावर मनसे आक्रमकरित्या घेईल असं दिसून येत आहे. निश्चित मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं आपलं बघायला मिळतंय. अगदी मुंबईनंतर पुण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेकडून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येतं. बालगंधर्व चौकात हे आंदोलन केलं जात आहे. राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा केलेला आहे. याला मनसेनं विरोध केलाय. काल राज ठाकरेंनी सुद्धा याबद्दलची भूमिका जाहीर केल्यानंतर आज मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे. मनसेकडून सरकारने काढलेल्या GRची होळी केली जाते. तर हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. आपण एकीकडे मुंबईमध्ये आंदोलन बघितलं, त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा जोरदार आंदोलन केलं जातं. सरकारने काढलेल्या GRची मनसेकडून होळी केली जाते. अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. अभिजित, आपण बघितलं मुंबईमध्ये पण आंदोलन होतंय, पुण्यामध्ये सुद्धा मनसे आक्रमक झालेली आपल्याला बघायला मिळते. सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की राज्य सरकारनं जो अध्यादेश काढला होता की पहिली पासून जी हिंदी भाषा सक्तीचा जो आहे शाळेत तो GR काढल्यानंतर राज्यभर, केवळ पुणे मुंबई नाही तर राज्यभर मनसैनिक आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात. खरं तर राज्य सरकारच्या या आदेशाचा विरोध, खरं तर या निर्णयाचा विरोध मनसेकडून केला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका काल ट्विटरद्वारे एक्सवर जे पोस्ट करत खरं तर भूमिका मांडली होती आणि त्यानंतर आता राज्यभर मनसैनिक आक्रमक झालेले आहेत. खरं तर शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा असावा असा GR काल राज्य सरकारकडून काढण्यात आला होता. त्यानंतर मनसेने याला विरोध केला आणि ठिकठिकाणी राज्यभरातल्या अनेक ठिकाणी मनसेकडून या GRची जी आहे ती होळी केली जाते. पुण्यातल्या बालगंधर्व चौकातली ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यातल्या बालगंधर्व चौकात देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून हिंदी सक्तीची करू नये, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाहीत अशा आशयाचे फलक थेट या बालगंधर्व चौकात गेल्या 15 मिनिटांपासून या मनसैनिकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि इथे देखील जो राज्य सरकारचे GR आहे, जो अध्यादेश आहे त्याची होळी तो GR जाळत या मनसैनिकांकडून करण्यात आलेला आहे. तो राज्य सरकारचा GR मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडलेला आहे. हा GR आम्हाला मंजूर नाही, हा अध्यादेश मागे घ्या अशी मागणी आता राज्यभरातून या मनसैनिकांकडून केली जाते. ठाणे असेल, मुंबई असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल अशा सगळ्या ठिकाणी मनसेने थेट आंदोलनाचा इशारा दिला आणि राज्य सरकारच्या या GRची होळी करू, हिंदू आहोत, हिंदी नाही असे फलक घेत आता राज्यभर मनसेने आपली आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केलेली पाहायला मिळते. निश्चित अभिजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती